केले, पण त्यांच्याकडे इंटरनेटचा काही इश्यू असेल तर जॉईन होईना म्हणायला लागले त्या. होईनाच झाले. हा ते होईनच म्हणायला लागले. त्यांच्या सुनबाईंचाच फोन झाला आता. संध्याकाळी जरा इंटरनेटचा इश्यूच असतोय. नाही त्यांच्या कव्हरेजचा प्रॉब्लेम आहे. नमस्ते ताई. म्यूट आहे तुम्ही, म्यूट आहे. हा येस. नमस्ते. नमस्ते. काय म्हणताय, काय आहे, कशी आहे तब्येत आता? काल फोनवर गडबड झाली आपली. हो छान आहे छान आहे. आता सारखं ते हर्बलचे प्रॉडक्ट मागवून घेते ना, ते चालू केले. व्यवस्थित भूक वगैरे लागते चांगली, जेवण पण आणि वजन पण वाढले. ओके. आता की नाही ट्रीटमेंट काय चालू आहे? काही नाही, गोळ्या वगैरे काही नाही. माझ्या पहिल्या ज्या वाताच्या गोळ्या आहेत की नाही त्याच आहेत. म्हणजे ते एंजिओग्राफी झाली त्याचे इकोस्प्रिन AV75, पुन्हा ॲकोगोट म्हणून आहे आणि डेल्जिम म्हणून 4-5 गोळ्या आहेत फक्त त्या पहिल्या. नाही आताच्या ह्याच्या उपचारावर वेगळी कुठली ट्रीटमेंट चालू नाही? नाही काहीच नाही अजून, काहीच नाही. फॉलोअपला किती दिवसात बोलवतात? 3 महिन्यांनी बोलवतात. 3 महिन्यांनी. ओके. आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय शेड्यूल आहे तुमचं? कसं आहे? सकाळी मी नाचणीची खीर वगैरे घेते. उठता किती वाजता? 10:30 वाजता घेते, 10:30 वाजता. नाही, उठता किती वाजता? 10 वाजता उठते. ओके. त्याच्यानंतर एकच मिनिट सविता ताई, एक मिनिट, मला फक्त एक कॉल रिसीव्ह करायचा आहे. ठीक आहे चालेल. कविता संगीता मॅडम. अरे काय या पूर्ण सांग बाबा सगळं काय मॅडम सुनबाई कुठे आहेत? ठीक आहे की आहे. हॅलो. नमस्ते मॅडम. हा नमस्ते. घ्यायलेत का मुलं डायनो? हो घेतात सकाळचं सेशन तुम्ही अटेंड करत जाऊ ना. सकाळचं हो, फक्त मी ट्राय करते. आता थोडस जरा ह्याचा प्रॉब्लेम होता ना, मुलांचं आणि ते एकच टायमिंग होतं ना स्कूलचं, बसचं ते. परवाचं तर ट्रेनिंग कसं ऐकलं ना. छान होतं. हो छान होतं, ऐकलं आम्ही पूर्ण ते. पूर्ण सेशन अटेंड केलं होतं. सकाळचं सेशन तेवढं अटेंड करा तुम्ही तर. हो चालेल ठीक आहे, ट्राय करते. लावून ठेवा ना, तुमचं काम तर चालू, काम कानानं ऐकत जावा. अच्छा. नाही, मला ते मुलांना सोडायला वगैरे जायला लागतं ना, त्यांच्या बरोबर 7:30-8 बस येते. ओके. सासूबाईंचं शेड्यूल कसं आहे? माझा फोन आला तो कट झालाय, आला की परत मी उचलते बरं का. मला ते मस्जिद मुलांचा स्पीकर साठी फोन चालू आहे. हो ओके. 10 वाजता उठताय, त्याच्यानंतर मग अप्रेश टी घेते. पहिलं पाणी घ्या, प्लेन पाणी, आणि नंतर शेक घेते. शेक किती वाजता होतं? 10:30 वाजता. ओके, म्हणजे 10 ते 10:30 मध्ये अफ्रेश आणि शेक दोन्ही होत आहे. आणि मग शेक किती काय घ्यायला लागलाय? शेक मीठ घेते, काजूचं घेते आणि प्रोटीन पावडर 3 चमचे. कुल्फीचं शेक मीठ 2 चमचे आणि प्रोटीन्स 1 चमचा. ओके, 6 चमचे ग्लास पाण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग नाही, दुपारी जेवण आपलं असतं 1-1:30 वाजता. वरण भात भाजी चपाती काय असेल ते आपलं रोजचे नॉर्मल, कोशिंबीर दही ताक वगैरे असं. त्याच्यानंतर केळी वगैरे फ्रुट्स असतात. नंतर मग परत 5 वाजता घेते शेक. खीर असते 5:30 ला. परत नाचणीची किंवा तांदळाची दोन्ही. 5 वाजता शेक घेता का अफ्रेश घेता? अफ्रेश नाही घेत, खीर खाते आणि शेक. ओके.
हा, आणि मग संध्याकाळचं जेवण आणि माझी औषधं वगैरे एवढंच. बर. आता हे शेड्यूल बरोबर आहे. आता तुम्हाला डॉक्टरांनी मल्टीव्हिटॅमिन वगैरे काय दिलंय? नाही दिलेलं. आता तुम्ही की नाही हर्बल लाईफचं मल्टीव्हिटॅमिन ऍड करा का, तर त्याच्यामध्ये त्या मल्टीव्हिटॅमिन मुळे तुमची अजून एनर्जी तयार होते. ही एनर्जी तुमचा आजार कव्हर करायला, तुमचा आलेला विकनेसपणा कव्हर करायला उपयोगी पडणार आहे. म्हणजे आपण खाल्लेल्याचं कन्व्हर्शन एनर्जीत व्हायचं असेल तर मल्टीव्हिटॅमिन खूप उपयोगी पडते. ऍज अ टॉनिक म्हणून आपण केमिकल खाण्यापेक्षा ऍज अ फूड म्हणून आपण ह्याला खाल्ला की खूप भारी फिलिंग होत आहे. आणि तुम्ही नाचणीचं सूप किती वाजता घेतोय म्हटलं? ते आता जस्ट घेतलंय मी हा, खीर घेते नाचणीचे. मग नाचणीचं खीर म्हणजे त्याच्यामध्ये गुळ साखर असं टाकलं जातंय? मीठ आणि साखर वगैरे घालते, तूप घालते थोडस. साखर घेऊ नका, नको अजिबात. अजिबात नको. मीठ गोड वालं जेवढं कमी खाता येईल तेवढं कमी खावा. आणि वापरलास तर थोडसा गुळ, आणि शक्यतो स्वीट वालं जरा असं कमी. ठीक आहे. तुमची ताकद वाढूस तोपर्यंत फ्रुट्स, खजूर वालं, मखाण्याची खीर, त्याच्यामध्ये थोडस खजूर पावडर टाका, असं हे चालेल फ्रुट्स वालं. मग खजूर वगैरे खाते, काजू बदाम खजूर हा, ते पण आहे ड्रायफ्रुट्स. ओके. हा, एकदम. आणि झोपता किती वाजता? 11:30 11:15 दरम्यान झोपते. आता लवकर झोपते, पहिले उशिरा झोपत होते, आता झोप आपोआप लागतेच. पोट भरून जेवण जेवते, छानपैकी झोप लागते आणि फिरून वगैरे येते लांब. आता रायगडला येते, पिकनिकला गेलो होतो बीचवर वगैरे. काही दमल्यासारखं झालं नाही, चालू होते. पण तुम्ही 11:30 म्हणजे पण जरा वेळानं झोपताय ना. 10:30 तर झोपा. तुमचा लिव्हर डिटॉक्स व्हायला पाहिजे. बर लवकर जेवा, लवकर झोपा. बर. हा, या गोष्टी अगदी वेळेत व्यवस्थित करा, लवकर आवरा. कारण लई वेळ केला तर त्याचा फायदा व्हायच्या ऐवजी तोटाच होतोय. मग काय तोटा करून काय होते? नाही. मग ते मल्टीव्हिटॅमिनची पावडर असते का आपली प्रोटीन सारखी? नाही, टॅबलेट असते. ती टॅबलेट सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक घ्या. ते आपल्याकडेच मिळतं का हर्बल मध्ये, का दुकानात मिळतं कुठं? नाही, ते तुम्हाला संगीता पाटील मागवून देतील. बर, चालेल. ऑर्डर करतील ते. चालेल. आणि रुटीन करा, व्यवस्थित फॉलो करा. हे जेवढं फॉलो कराल तेवढं भारी फिलिंग होणार आहेत. खूपसा बदल झालाय मॅडम, खूप बदल झालाय. आता तुम्ही रोज 10 पर्यंत झोपणार. तुम्ही लवकर झोपला तर लवकर उठशीला. रोज जरा आम्हाला ऐकशीला तुम्ही. हे सांगा लागले आता सुनबाई ना, घरात संगीताताई सांगा लागल्या, घरात लावून ठेवा फक्त. सकाळचे आपले टॉपिक चालू आहेत ते महिलांसाठी. महिला दिनाच्या निमित्तानं जे टॉपिक चालू झाले ते नुसतं ऐका. लवकर उठला तरच लवकर झोप येते. त्यांना सिरियल बघायची असते रात्री म्हणून बसतात त्या. सिरियल जाऊ दे, दिवसा बघा काय बघायचं ते, रात्री नको. आरोग्य लई महत्वाचं आहे. 11 पर्यंत ब्लडचा फ्लो लिव्हरला ज्यादा होतोय, 11 ते 2. त्या वेळेमध्ये जेवढं लिव्हर डिटॉक्स होईल तेवढं तुम्ही हेल्दी राहाल. मग आपल्याला 11ला तुम्ही गाढ झोपेत पाहिजे. मग झोपायला कितीला पाहिजे? 10, 10:30ला. 10ला झोपला तर 11ला हे होईल. मग सिरियलनं काय फरक नाही पडणार. काय ते होतंय ते उद्याला कळतंय तुम्हाला. त्यामुळे उद्याला बघा. आपल्यापेक्षा महत्वाचं काय नाहीये. बरोबर आहे. आपण ज्यादा महत्वाचे आहे. तर मग आपलं पहिल्यांदा बघा, बाकीचं नंतर. माझा मुलगा बघायचे का? नमस्कार मॅडम. नमस्ते, बोला की हो. काय म्हणता? मम्मीच्या चेंज जाणवालाय काय? हा, खूप चेंज जाणवला, खूप. येस, खूप झालं. ओके. आता हे छोटे बदल पाहिजेत, जरा लवकर झोपायला पाहिजेत त्यांनी. सिरियल जर बघायचं थांबल्या नाही तर ते केबलचं सगळं काढून टाका, चार्जच करू नका. कारण त्यांनी पाहिजेत ना शेवटी आपल्याला. करेक्ट. आपल्याला ते सिरियलच्या पात्राला घेऊन काय करायचं? घरातलं पात्रच आपल्याला पहिला चांगलं पाहिजे. हो, घरातलं मेन कॅरेक्टर आहे.
तर तेच सांगते मेन कॅरेक्टरची हेल्थ बघायचं सोडून आपण तिथल्या कॅरेक्टरचं घेऊन काय करायचं आपल्याला. बरोबर आहे बघा तुम्ही सांगा त्यांना, ते ऐकतील तुमचे. माझं कसं ऐकतील ते तुमचं ऐकतील. तुम्ही धाक दाखवायला पाहिजे. आता कसं होतं, लहान ज्यावेळेला तुम्ही होता त्याला आमचा धाक होता, आता आम्हाला पोरांचा धाक असतोय. बरोबर. नाही ना, हाय खूप चेंजेस झालेले आहेत. करेल ती फॉलो तसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे. होऊन जाईल. करतील. कारण आरोग्य व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कारण मी या सगळ्या चॅलेंज मधनं गेले म्हणून सांगते की लय महत्वाचं आहे. चांगला आहे तोपर्यंत चांगलं कसं राहील, ते क्वालिटी कसं राहील ह्याच्यावर आपण सगळ्यांनी जर काम करायचं ठरवलं तर बेस्ट होतं. राईट बरोबर. कुठल्या एरियात राहताय पुण्यामध्ये? पुण्यामध्ये आम्ही दानोरी खेसे पार्कला जवळ, एअरपोर्टच्या जवळच आहे. ओ बरं. कारण तिकडं ती पूजा माळी आहे बघा, सविता मॅडम, ती तिकडेच आहे. तिच्याकडे हेल्थटॉक घ्यायचं आहे. तिच्याकडे घ्यायचं त्यावेळेला यांच्याकडे घेऊया. हो, यांचं घर पण मोठं आहे. बोलवलेत की तुम्हाला तेच की. पुण्याला आला की यामून सांगितलेत मॅडमनी तुम्हाला. चालेल. आणि नातवाला पण ते महिना चालू केलाय. नातवाचा रिझल्ट विचारा. नातवाचं चालू केले ना. त्याला हे बघा, 5 वर्ष डायनो बंद करायचं नाही. मेंटल ग्रोथ इतका होतं, हाईट इतकी जबरदस्त होत्या, इम्युनिटी पॉवर एकदम पॉवरफुल. मी माझ्या नातवावरनं बघते, जर्मनीत मिळत नाही. मी इकडनं 30 डबे पाठवते एका वेळेला. अच्छा बरोबर. आलं की पहिला ते, दुसरं काय तुमचं खायचं प्यायचं पार्सलला बिन पाहिजे तर, पण न्यायचंय तेच न्यायचंय. बरोबर. ते चालू आहे आवडीने. पण ते चालू आहे आवडीनं घेतात ते शेक्स वगैरे. नाही घेऊ देत. कारण काय आहे की शेवटी इम्युनिटी आणि मेंटल ग्रोथ, फिजिकल ग्रोथ, कॅल्शियम आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे हाडांची वाढ आणि स्नायूंची वाढ समान होत आहे. त्यामुळे हाईट खूप चांगली मिळते आणि बौद्धिक विकास खूप भारी होतोय. नंतर कुठं कॉलेजला त्यांचा कॉन्फिडन्स कमी होणार, मार्क कमी तर पोरांचा कॉन्फिडन्स कमी होतोय. त्यामुळं त्यांचा कॉन्फिडन्स वाढायसाठी आपण आतापासून काम करू. बरोबर. ओके. तुम्ही लोक पण एनर्जी ड्रिंक प्या. आम्ही ना हो पितो ते प्यायला स्टार्ट करणार आहे आता. बघू आता हेच अफ्रेश टी तर पितोय आम्ही वगैरे. आम्ही अफ्रेश टी पितोय. चांगलं आहे ते पण. एनर्जी ड्रिंक वगैरे पितोय. एक आपल्याला जसं हे सगळं स्वस्त पाडता येते मॅडम. घरातले सगळेजण खायला पाहिजेत प्रॉडक्ट. त्याच्यासाठी आपण हेल्थटॉक घेऊ तुमच्याकडं, लोकांना मदत करू. खूप लोकांना मदत केला की आपल्याला हे फ्युएल स्वस्त पडतंय आणि आपण कुणाचं तरी चांगलंच करतो. बिलकुल काही कुणाला नुकसान करत नाही. चालेल. ओके, चलो बेस्ट ऑफ लक. लवकर व्हा बरे. थँक्यू मॅडम. हो नक्की. मॅडम संध्याकाळी ॲप्रेस घेताय की नाही? संध्याकाळी नाही घेते, सकाळ मॅडम दुपारच. संध्याकाळी ॲप्रेस घेत नाहीत बघा. संध्याकाळी नको घ्यायला. संध्याकाळी नको, सकाळीच 2 वेळेला. सकाळी एकदा, 11ला एकदा आणि 4ला एकदा असं घ्या. खरं ॲप्रेस एकदाच घेतात ते. तुम्ही का घ्या माहितीये का सुरेखाताई 3 वेळेला? हे बघा, हे आपण जी ट्रीटमेंट करतोय ह्या ज्या पेशींची वाढ होते अनावश्यक, ह्या पेशींची वाढ ही ऑक्सिजनच्या प्रेझेंट मध्ये थांबते. ओके. दुसरं, ज्यावेळेला तुम्ही स्वीट मी तुम्हाला बंद करायला सांगितलं, जिथं स्वीट आहे तिथं परत ह्या पेशींची वाढ होत आहे. मग एक तर ऑक्सिजनच्या प्रेझेंट मध्ये वाढ होत नाही. मग ज्यावेळेला तुम्ही एनर्जी ड्रिंक घेता त्याच्यामुळं बॉडीमध्ये 3.5 तास ऑक्सिजन बूस्ट राहतोय. ओके. मग तेवढा पिरियड गेला ना 3 वेळेचा, म्हणजे 3.5 मग 10-12 तासामध्ये आपल्याला 10-10.5 तासामध्ये भारी बॉडीमध्ये अशी आपण वातावरण तयार करून ठेवतो की जिथं ह्या पेशी वाढणार नाही. आणि दुसरं,
साखर म्हणून नको म्हटलं तुम्हाला, कारण ह्या स्वीट मध्ये परत पेशी वाढण्याची शक्यता असते म्हणून. ओके, करू संगीता मॅडम, फॉलोअप जबरदस्त ठेवा. हा करते. येस, त्या आता गेट टुगेदर करून आल्या, भारी, घरात बाहेर पडत नव्हते, आता गेट टुगेदर करून आले परवा. चांगलंय चांगलंय, बाहेर पडा. रायगड फिरून आलो हे. येस, 2-3 दिवस होतो. हा त्यांचे चांगलंय. त्यांचे जावे पण खूप चांगले आहेत. तुम्ही जॉब करत होता ना ताई? हा आता किती वय आहे तुमचं? माझं 64 संपले, 65 आहे रनिंग आता. 36 वर्ष पेन्शन खायचंय तुम्ही. 36 वर्ष आपण पेन्शन खाणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला फिट अँड फाईन व्हायचंय. ओके. Yes. ओके, चलो गुड डे. थँक्यू. थँक्यू मॅडम. ते फोन लागला जरा फक्त बोलणं झालं, ते आवाज कट होत होता सारखा, नंतर बोलतो. तसं नाही, कसं आहे माहितीये काय, आता तिला मी एवढं पेंडिंग ठेवून तिला आता 15 दिवस झालं मॅडमना वेळ नाही करून तिला असं हे केलंय. आता तिच्या मुलासकट ते मला फक्त सुनेला घेऊन बस म्हटलं तर आज मुलगा पण आलाय तिचा. हा, मुलग्याला मागच्या वेळेस सांगितलं होती ती असून दे, पण आपण कसं आपण घाई करायची नाही, फक्त त्यांची गाठ घालून त्यांना बोलणं का करायचं. आता तिच्याकडे ओपनिंग झालंय की नाही, हेल्थ टॉकसाठी मी तिथं आलं तर मी येतो म्हणून. आता ती परवा मुलगी आहे तिथली उपरीची दिलेली आहे, तिथं प्रेग्नेंट आहे. सुजाताबाईंनी बोलताना मला माहिती झालं तुम्ही कॉल लावून दिले तिला. ते फोन लागलाच नाही, फक्त जरा बरोबर आहे आम्ही, आणि तेच जरा 2 मिनटं बोलायची होती, हेच सांगितलं होतं त्यांना मी. अरे तसं नाही, आपण त्यांचं तर त्यांना आपण ह्याच्यावर ठेवलंय बोलू, आपण एवढं चित व्हायचं नसते ना. आता त्यांना सांगितले ना, आपण मीटिंग करायला लागलोय, त्यांची वेळ घेतोय, त्यांना वेळ नसतो माहीत आहे त्यांना. आता त्यांच्या सुनीला पण आता एक सेशन चुकलं तर दुसऱ्या सेशनला बसले, आता तिला सकाळचं मॉर्निंग फिल्ट्रेशन लावून ठेवतो, त्या निमित्ताने ती उठून तर बसेल ना.